महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अगदी 12-12 फूट शेती खचलेल्या आहेत आणि पाणी सर्वत्र साचलेलं आहे आणि त्यामध्ये जे परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी विविध ठिकाणावरून विविध सेंटर्स त्यांना नेमले जातात त्यांची मात्र तारांबळ उडालेली पाहायला मिळते। MPSCची परीक्षा नुकतीच पुढे ढकलण्यात आलेली आहे, परंतु जे आरती, बार्टी, सारथी आणि इतर जे काही विविध संस्थानं आहेत त्या संस्थानांची जे परीक्षा आहे ते अजूनही पुढे ढकलण्यात आलेल्या नाही आहेत। तर नेमका या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेऊयात। आता माझ्यासोबत तेच विद्यार्थी आहेत। दादा, कुठून आले तुम्ही आणि काय नेमका प्रॉब्लेम आहे तुम्हाला परीक्षेला जाण्यासाठी? महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती फक्त जिकडे तिकडे पाणी साचलंय, जाण्याची गैरसोय होते। आमचा महाज्योतीचा पेपर जो आहे तो त्यांनी उद्या आणि परवा कंडक्ट केलेला, माझा पेपर परवा आहे। पण माझा पेपर जो पुण्यात जो आला आहे तो पुण्यातून सुद्धा 60 ते 70 किलोमीटर लांब आलेला आहे। इथं जाण्यासाठी गैरसोय होते। एवढ्या पावसामध्ये जायचं कसं, पेपरला पोचायचं कसं, हा एक मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर। माझ्यासोबतचे काही मित्र जे आहेत त्यांचा सोलापूरवरून आलेले आहेत, त्यांचा पेपर काहींचा बीडला आलेला आहे, काहींचा सोलापूरला आलेला आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर पेपरला जाऊ शकलो नाही तर मग आम्हाला त्याचा लाभ पण मिळणार नाही, मग आम्ही करायचं काय? तर माझी सरकारला किंवा संस्थांना अशी विनंती की कृपया त्यांनी थोडे दिवस हा पेपर पुढे ढकलावा, जेणेकरून प्रत्येकाला समान संधी मिळेल, प्रत्येकाला नाही मिळेल आणि प्रत्येकाला तो पेपरही देता येईल, अशी आमची मागणी आहे। कुठून आले तुम्ही? मी ॲक्च्युली नाशिकचा आहे सध्या, पण माझा पेपर पुण्यामध्ये इथून 70 ते 80 किलोमीटर लांब आहे। बरं दादा, आता थोड्या अगोदर अशी काही नोटिफिकेशन आली होती का की त्यांनी असं म्हटलं आहे की ज्यांना जमते त्यांनी पेपर द्या, बाकीच्यांचं नंतर होईल? अजून ऑफिशियल नोटिफिकेशन काहीच नाही आलेली आहे, फक्त चर्चा चालू आहे, अजून काहीच नाही आलेली आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। आणि सध्या अतिवृष्टीचं जे चालू आहे, रेल अलर्ट जे आली आहे मराठवाड्यामध्ये, सोलापूरमध्ये, धाराशिवमध्ये पुलं पडलेले आहेत, पोरांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, पोरांची मनस्थिती नाही आहे एक्झाम द्यायची, मानसिक संतुलन पोरांचं व्यवस्थित नाही आहे। तर जे पोरावर जे अन्याय व्हायला, एक समान संधी भेटली पाहिजे सर्वांना एक्झाम द्यायची। तर एक एक्झाम पोस्टपोन करून बार्टी, सारथी, आरटी, महाज्योती यांनी पोरांना एक दिलासा दिली पाहिजे। MPSC सारखी एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी एक्झाम जी 28ला घेणार होती त्यांनी त्यांच्या एक्झाम पुढे ढकललेल्या आहेत। तर बार्टी, सारथी सारखी लिगल बॉडीजनी पण याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि पोस्टपोन करायला पाहिजे, हीच विद्यार्थ्याची मागणी आहे। आणि ही चांगली मागणी आहे की आणि आज हे म्हणजे अर्थपूर्ण मागणी आहे। हे तुमचं सेंटर कुठले? माझं सेंटर बीडला आले, जे की मी फॉर्म भरताना पुणे 1 नंबरला टाकलं होतं। हां, आणि बीडला खूप पाऊस चालू आहे, जाणं खूप मुश्किल आहे, म्हणजे जीवावर बेतण्यासारखं आहे। पोरं जे गावात अडकले त्यांचं तर वंचित राहणारच आहे त्या एक्झामपासून। तर सगळ्यांना समान संधी पाहिजे, कुणी वंचित राहिलं नाही पाहिजे एक्झामपासून, हीच आमची मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर पोस्टपोनचं नोटिफिकेशन जारी करावं आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला पाहिजे। साधारणतः किती असे विद्यार्थी आहेत जे मराठवाड्यातून इकडे येतील तेव्हा त्यांचं सेंटर ते मराठवाड्यातले आहेत, पण त्यांचे सेंटर पुणे, मुंबई किंवा इतर कुठल्या शहरात आले, असे साधारणतः किती विद्यार्थी आहेत? भरपूर विद्यार्थी असते ना, नंबर काही सांगू शकत नाही, पण लाखोमध्ये तर पोरं असते, हजारामध्ये लाखोमध्ये पोरं आहेत एक्झाम देणारे। एक आर्थिक सहाय्य भेटतं या एक्झाम मार्फत आणि जे मराठवाडा जे आधीच वंचित आहे तिथले विद्यार्थी अतिवंचित राहू शकतात या आर्थिक सहाय्यापासून, एक्झाम जर देऊ शकले नाही तर। तुमचं कुठलं सेंटर आलेलं आहे आणि काय मागणी आहे? मी अहिल्यानगरहून आलो आहे, तर मला सेंटर मुंबई दिलं आहे। मुंबई मी सेंटर टाकलंच नव्हतं, बार्टीने जी संस्था निवडली त्या संस्थेने आमच्याकडून 5 सेंटर घेतले, त्या 5 सेंटरपैकी कुठलंच सेंटर त्यांनी दिलेलं नाही, तर मुंबई दिलं। आता मुंबईमध्ये पण भरपूर पाऊस चालू आहे आणि लोकसेवा आयोगासारख्या घटनात्मक बॉडीने परीक्षा पुढे ढकलली, तर बार्टी संस्थेला ही परीक्षा पुढे ढकलण्यात काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे। आज पण आम्ही परीक्षा देऊ शकतो, परंतु समान संधी सगळ्या विद्यार्थ्यांना भेटणार नाही आहे। आता काही बार्टीच्या अधिकाऱ्यांचा संपर्क साधला असता, ते म्हणतात की ज्यांना शक्य आहे त्यांनी आज द्या आणि जे राहिले त्यांची आम्ही नंतर परीक्षा घेऊ, पण अशाने काही म्हणजे परीक्षेला काही हे राहणार नाही, मास कॉपीसारखा प्रकार घडेल। तर माझी बार्टी संस्थेला आणि सरकारला पण विनंती की परीक्षा एक 8 ते 10 दिवस परीक्षा पुढे ढकलावी, अशी आमची विनंती आहे। कारण मराठवाडा या भागामध्ये प्रचंड पाऊस आहे आणि मुलांना पुण्यात किंवा मुंबई किंवा सातारा, सांगली इकडे जाणं सध्या शक्य नाही। दादा, तुमचं हॉल तिकीट दाखवा, तुमचं बीड आलेलं आहे सेंटर, तर मग आता अजूनही आता पूर परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे, अगदी कमरेच्या वरपर्यंत पाणी, आपण बघितलेलंच आहे सगळी परिस्थिती। तर आपण हे हॉल तिकीट बघू शकतो, या हॉल तिकीटमध्ये जे सेंटर आहे
ते सेंटर बीड देण्यात आलेलं आहे. म्हणजे जर या संस्थानांची परीक्षा द्यायची असेल तर बीडसारख्या परिसरामध्ये जिकडे पूर परिस्थिती आहे तिकडे त्यांना जावं लागणार आहे. आणि आत्ता या विद्यार्थ्यांची फक्त एकच मागणी आहे की ही परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात यावी, कारण जे मराठवाड्यातून इतर शहरांमध्ये परीक्षा देण्यासाठी जे विद्यार्थी येतील त्यांना ते अशक्य आहे, कारण पुलावरनं पाणी गेलेलं आहे. अक्षरशः काही गावांचा संपर्क देखील तिथे तुटलेला आहे. तर त्यासोबतच इकडनं पुणे मुंबई किंवा इतर शहरातून मराठवाड्यात जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील ते अशक्य झालेले आहे. तर आत्ता फक्त मागणी हीच आहे की जे संस्थानांच्या परीक्षा आहेत ते लवकरात लवकर पुढे ढकलण्यात याव्या, कारण उद्या आणि परवा म्हणजेच 28 आणि 29 तारखेला या सगळ्या परीक्षा होणार आहेत. तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नेमके या सगळ्यावरती संस्थान काय प्रतिक्रिया देतं किंवा काय निर्णय घेतं. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.